खाली ओपीडी चला काय ही तनिषा आणि हे माझे वडील आणि त्यांनी घरी बोलवलं होतं. ही गाडी दिली कार मीच आहे. आणि हे रणवीर सिंग ठिकाणी पण बोलवलं होतं. हो आता इथं काश्मीरमध्ये गेलो तर तेवढ्या महिला बाहेर तिथं थांबलं खूप वेळेला बोलायला आम्ही आता दिंडी पण काढली होती पंढरपूर मेडिकल काही गोष्टी आमच्या आणि हा विषय असा आहे की हा विषय हे पण खूप आहे. तुम्हाला फार पटकन रिझल्ट देणारा नाही आणि खूप वर्ष काम करायला लागतं आणि पेशन्स फार लागतो याला. कसं आहे माहिती का जनरली आता बघा ना आता पुढची जनगणना आल्यानंतर खरी सिच्युएशन आपल्याला समोर येईल. तोपर्यंत कोणाला काही माहिती नाही की नक्की सेक्स रेशो इम्प्रूव्ह झालाय का नाही झालेला काहीच माहिती नाही. पण एक त्याला हे आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे गव्हर्नमेंटच्या दवाखान्यातले सिरियल बर्थ 100 काढले तर त्याचा साधारण एक अंदाज येतो की काय चाललंय. दर महिन्याला एकदा सिरियल बर्थ 100 काढायचे. त्याच्यात आता एक त्याच्यात फ्लॉप फार सिरियस आलाय. म्हणजे आम्ही स्वतःच ते आला होता की लोक मुलगा होणार असेल तर प्रायव्हेटला जातात आणि मुलगी होणार असेल तर गव्हर्नमेंटला. नमस्कार, मी डॉक्टर अर्चना पाटील. मी आरोग्य विभागामध्ये संचालक आरोग्य सेवा म्हणून महाराष्ट्रामध्ये काम केलं. डॉक्टर सतीश पवार हे पण मुंबईला हे होते ऍडिशनल मिशन डायरेक्टर म्हणून त्यांनी मुंबईमध्ये काम केलं आणि आम्ही आता साधारण 1 वर्षापूर्वी आरोग्य विभागापासून रिटायर्ड झालो. आणि आज आम्ही या हॉस्पिटलला आणि डॉक्टर गणेश राखांचं जे ओव्हरऑल सगळ्या या PCPNDTच्या अनुषंगाने काम चालतं तर त्या दृष्टीने आमची आज त्यांची भेट झाली आणि खूप चांगल्या गप्पा याच्यामध्ये झाल्या. खरं तर साधारणपणे आम्ही 37 वर्षापेक्षा जास्त वेळ आरोग्य विभागामध्ये काम केलं आणि म्हणजे तुमच्या ग्रामीण भागापासून ते म्हणजे मुंबई पुण्याच्या लेव्हल पर्यंतच्या सगळ्या गोष्टींचे जे काही अनुभव आहेत ते याच्यामध्ये केले. वेगवेगळ्या गोष्टी राज्यामध्ये खूप बदलत जातात परंतु एका गोष्टीमध्ये मात्र आपल्याला सगळ्यांना खंत वाटली पाहिजे अशी गोष्ट आहे की ती म्हणजे राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अजूनही की मुलगाच हवा याच्याबद्दलचा जो काही आग्रह आहे तर तो पालकांमध्ये आपल्याला दिसतो. पूर्वी आपण असं म्हणत होतो की ग्रामीण भागात नाहीये, शहरी भागामध्येच आहे. परंतु आता जर आपण असं बघितलं म्हणजे मी काही कुठल्या जिल्ह्याप्रमाणे जाणार नाही पण गोष्ट खरी आहे की इव्हन जिथे तुमच्या ट्रायबल भागामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर सोनोग्राफी करायची आणि सोनोग्राफी केल्यानंतर याच्यामध्ये जर आपल्याला मुलगी आहे असं झालं तर तुम्हाला MTP करणं किंवा फिमेल फिटिसाइडचा प्रकार आपल्याला काही याच्यामध्ये आढळून येतो. खरं तर आपण आता सध्या जर ओव्हरऑल सगळीकडचं बघितलं तर मुली खरंच किती छान शिकतात, सगळ्या खूप मोठ्या होतात, मोठ्या मोठ्या पोस्टवरती जाऊन काम करतात आणि हे करत असताना जी खूपदा आपल्याला अशी भीती असते म्हणजे विशेषतः पालकांना असं वाटतं की मला जर मुलगा नसेल तर मला माझ्या म्हातारपणी मला कोण बघणार. पण म्हणजे मी आतापर्यंत माझ्या जे काही संपर्कामध्ये आले माझे जवळचे नातेवाईक असतील किंवा कोणी असतील तर ही भीती खरं तर आता नाही वाटली पाहिजे अशी परिस्थिती आहे की मुली खरंच दोन्ही घरं खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात असा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही आघाड्यांवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याची क्षमता त्या मुलींमध्ये असते असं मला वाटतंय. आणि म्हणून खरं तर खूप एका चांगल्या कामामध्ये डॉक्टर गणेश त्यांनी स्वतःला खरंच खूप मनापासून इन्व्हॉल्व करून घेतलंय आणि वाहून घेतलंय. आम्हाला खूप त्याचा अभिमान आहे की गणेश असं काम करतात आणि गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये आपण डॉक्टरांना दोष द्यायचा की आपण लोकांना दोष द्यायचा पण गोष्ट नक्की आहे की सगळ्या बाजूनी याचा विचार करायची गरज आहे.
म्हणजे डॉक्टरांनी पण पाहिलं पाहिजे की हे माझं माझं मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी या चुकीच्या गोष्टी करणार नाही. आणि लोकांच्या मनामध्ये पण विचार करण्याच्या पद्धतीमध्ये पण खूप बदल झाला पाहिजे. हळूहळू बदल होतोय, पण तो इतका हळू आहे आणि इतका स्लो आहे की याच्यामध्ये आपल्याला या वेगाने आपण जर गेलो तर आपल्याला अजून काही वर्षांनी अजून वेगळ्या सोशल प्रॉब्लेम्सला तोंड द्यावं लागेल अशी परिस्थिती होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून, आणि हे एकाचं काम नाहीये, म्हणजे गणेश खूप त्याच्यामध्ये मन लावून काम करतात, खूप राज्यांमध्ये जातात, सगळीकडे हे करतात, पण जेव्हा ते एकाला मदत करणाऱ्यांची खूप मोठी टीम होते तर त्यावेळेला आपण खरोखरीच खूप वेगळ्या पद्धतीनं आणि खूप चांगल्या पद्धतीचा याच्यामधून आपल्याला आउटपुट मिळू शकतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक पालकांनी, आणि नुसतंच पालकांनी नाही तर सगळ्यांची अशी जबाबदारी असली पाहिजे की बुवा मला माझ्या घरामधल्या तर मुली आहेतच, परंतु बाजूला माझ्याकडे असणारी ज्या काही मुली आहेत तर त्या मुलींच्या बद्दल मी खूप सकारात्मक विचार करीन आणि त्या मुलींच्यासाठी असलेलं जे काही आपण म्हणूयात की थोडीशी नकारात्मक भूमिका आहे किंवा वातावरण आहे तर ते बदलायचा प्रयत्न करू. मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की याच्यामध्ये बदल होत नाही असं माझं म्हणणं नाही, पण त्या बदलाचा वेग वाढायची गरज आहे. आणि म्हणून डॉक्टर गणेशना मी मनापासून शुभेच्छा देते. स्त्री भ्रूण हत्याविषयी डॉक्टरनी स्वतः याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व असल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे मी त्याला व्हाईट कॉलर क्राईम म्हणतो. त्यामुळं डॉक्टरनीच जर स्वतः असं ठरवलं की आपल्याला हे करायचं नाही तरच या सगळ्या गोष्टींमध्ये निश्चितपणे फरक पडेल. म्हणजे आई ती काय येते पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये घरामधलं सोशल इश्यूज ह्या सगळ्या गोष्टी असतात. डॉक्टरने जर त्यांना पटवून दिलं कुटुंबाला तर निश्चितपणे याच्यात फरक पडेल. डॉक्टरचा रोल माझ्या दृष्टीने याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे असं वाटतंय. आम्हाला अभिमान आहे की महाराष्ट्र शासनामध्ये काम करून रिटायर झाले आणि त्यांनी आज आमच्या हॉस्पिटलला भेट दिली. हे दोघे पवार कुटुंब इथं आले, त्यांचं आमच्या टीमतर्फे आणि टीमचे आमचे बॉस डॉक्टर गणेश राग आणि त्यांच्या मिसेस तसेच उगलमुळे सर इथं आलेत. ह्या सर्वांच्या वतीनं हॉस्पिटलतर्फे आपलं पुष्पचंदन सर स्वागत करतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आदित्य नाही सर, सांगायला आम्हाला अभिमान वाटतो की सरांनी 12 वर्ष हे काम सुरू केलं, पण आज रोजी फक्त हे काम हॉस्पिटल सीमित राहिलेलं नाही, पूर्ण भारतभर तर चालूच आहे. पण बाहेर आफ्रिकेला सुद्धा सरांना बोलवलं होतं. आफ्रिकेत आपली रॅली झाली, तिथं जम्मू काश्मीर सारख्या भागात रॅली झाल्या. आज रोजी सरांच्या उलट 4 लाख डॉक्टर्स, 13,000 सामाजिक संस्था, 25 लाख स्वयंसेवक या ह्याच्यात काम करतात आणि ते प्रत्येकजण सांगतात की स्त्री भ्रूण हत्या करू नका. आणि आपला हा उद्देश साध्य व्हायला वेळ लागेल, पण सर मात्र मनापासून ते काम करतात. त्यांच्या कामाला आमच्या सर्व टीमच्या शुभेच्छा आहेत. मी थांबतो सर. फार अवघड काम हातात घेतलंय, काम सोपं नाहीये. त्यावेळेला ते पण समजू शकले.